घरफोडीच्या पैशातून लक्झरी लाईफ जगणाऱ्या आंतरराज्यीय चोरटा आता नागपुरात गजाआड झालाय। आरोपी रजनीकांत चानोरेकडे ॲपलचा मोबाईल, ब्रँडेड कपडे आणि कार सुद्धा आता सापडली। नागपुरात राहण्यासाठी रजनीकांतनं आलिशान फ्लॅट सुद्धा घेतला होता। रजनीकांतवर घरफोडी आणि चोरीचे 15हून अधिक गुन्हे दाखल आहेत। लग्न कार्य असलेली घरं हेरून रजनीकांत घरफोडी करायचा। चोरीच्या पैशातूनच कुंभमेळ्यालाही तो जाऊन आला, त्या ठिकाणी सुद्धा त्याने हजेरी लावली। मूळचा भंडारा जिल्ह्यातील हा रहिवासी असून त्याने नागपुरात आपलं बस्तान मांडलंय। त्यासाठी त्याने एक किरायाचा फ्लॅट, 12वी पर्यंत त्याचं शिक्षण झालं असलं तरी त्याला रस मात्र चोऱ्या करून पैसे मिळवण्यात होता। यातून त्याने मध्य प्रदेश, छत्तीसगड यासारख्या राज्यांमध्ये सुद्धा जाऊन चोऱ्या केल्या। त्याच्यावर मध्य प्रदेश, छत्तीसगड, त्यानंतर महाराष्ट्रातील विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर अशा विविध ठिकाणी 15हून अधिक गुन्हे दाखल आहेत। पोलीस आता याच्यासोबत आणखी कोण होतं की हा एकटाच यामधला आरोपी आहे, हा कारणामे करायचा याचा शोध घेत आहे। गाडी आहे त्याच्याकडे, त्या गाडीचा वापर करून तो रेखी करत होता आणि ज्या घरी लग्न समारंभ आहे त्या घरी लग्न समारंभ झाल्यानंतरचा जो दुसरा दिवस असतो रिसेप्शनचा वगैरे, आणि त्यावेळेस रिसेप्शनला घरचे लोक गेले असताना आणि त्या घराला रेखी करून ते टार्गेट करून त्याच्या घरी तो घरफोडी करायचा। आणि याच्यातला आरोपी हा जवळपास त्याच्यावर 12 गुन्हे दाखल आहे। छत्तीसगडमध्ये भंडारा, चंद्रपूर येथे गुन्हे दाखल आहे। राहणारा सुद्धा भंडाऱ्याचा आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले। जितेंद्र, घरफोडीतून लक्झरी लाईफ जगणारा आंतरराज्यीय चोरटा आता त्याला ताब्यात घेण्यात आला, त्याच्या मुसक्या वळल्यात। काय या संदर्भात सविस्तर माहिती आणि या आरोपीला नेमकं पोलिसांनी कसं पकडलं? कारण अतिशय इंटरेस्टिंग अशीच ही म्हणावं लागेल, कारण हा जो आरोपी आहे ज्ञानेश्वर चनोरे, 24 वर्षीय आरोपी आहे। याची जी चोरी करून लक्झरी लाईफ जगण्याची जी होती पद्धती, त्याचा भंडाफोड जो आहे तो पोलिसांनी केलेला आपल्याला दिसून येते। हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अनेक चोरीच्या घटना झालेल्या होत्या। त्या चोरीचा तपास करताना पोलिसांना हा आरोपी गवसला। महत्त्वाचं म्हणजे हा आरोपी जो आहे तो मोठ्या प्रमाणात चोऱ्या करायचा आणि त्याचसोबत लक्झरी लाईफ जगायचा। त्याच्याकडे एक महागडी कार, एक महागडी दुचाकी, महागडे फोन आणि सोबतच जिममध्ये जाऊन एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीसारखा तो राहायचा। त्याच्यामुळे त्याच्यावर शंका येण्याचं कुठलंही कारण नव्हतं। मात्र अशाच एका चोरीच्या गुन्ह्याचा तपास करता करता त्याच्या पोलिसांच्या हाती तो लागला आणि त्याने केलेल्या अनेक गुन्ह्यांची जी आहे त्याची उकल झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे हा अयोध्येला देखील जाऊन आलेला होता आणि कुंभमेळ्यामध्ये जाऊन त्याने गंगेत स्नानही केल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। त्यामुळे पापक्षालन करण्यासाठी तो कुंभमेळ्यात गेला होता का, अशीही चर्चा आता दबक्या आवाजात सुरू आहे। मात्र या आरोपीला पकडल्यानंतर अनेक गुन्हे उघडकीस आलेले आहेत, चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। आणखी याच्यासोबत कोण कोण आरोपी होता की हा एकटाच आरोपी होता याचाही तपास आता पोलीस करत आहेत। नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।